बनाने का है नहीं अरे भाई इतना भी सर पे डाल 30 लाखाची आमिष दाखवत होते। कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथील बंद असलेल्या घरात ड्रग्ज बनवण्याच्या कारखान्याचा ग्रामस्थांनी आणि नेरळ पोलिसांनी पर्दाफाश केलाय। स्थानिक ग्रामस्थांना त्या बंद असलेल्या घरात नव्याने आलेल्या भाडेकरूंकडून काहीतरी चुकीचं चालल्याचं दिसून आलं। त्यानंतर ग्रामस्थांनी मध्यरात्री त्या ठिकाणी जाऊन हा कारखाना उद्ध्वस्त केला। दरम्यान नेरळ पोलीस ठाण्यात या ड्रग्ज कारखान्याबद्दल गुन्हा दाखल झाला असून 6 जणांना अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पाथरस ग्रामपंचायतमधील ताडवाडीत एका आदिवासी व्यक्तीचं घर आहे। ते घर मुंबई धारावी येथील 4-5 जणांनी भाड्याने घेतलं। त्यानंतर 10 ऑगस्टच्या मध्यरात्री त्या ठिकाणी एक मारुती ब्रिझा कार सोबत घेऊन आल्याचं ग्रामस्थांनी पाहिलं। मात्र ते घर भाड्याने दिल्याने भाडेकरूंचे कोणी ओळखीचे आले असतील असं त्यांना वाटलं, परंतु मध्यरात्रीनंतर त्या घरामध्ये काही हालचाली ताडवाडी ग्रामस्थांनी पाहिल्या। त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी मध्यरात्री 2 वाजता त्या माळरानावरील घराकडे जाण्याचा निर्णय घेतला। त्यावेळी तेथे असलेले 5 तरुण हे वेगवेगळ्या लोखंडी डब्यांमध्ये काही द्रव्य वस्तू मिसळत असल्याचं आढळून आलं। त्या सर्व साहित्याला उग्र वास येत असल्याने ग्रामस्थांनी तुम्ही हे काय करता आणि एवढ्या रात्री जागे राहून कोणतं काम करता आहात असा प्रश्न केला। मात्र घरात असलेल्या भाडेकरू व्यक्तींनी ग्रामस्थांवर आरडाओरडा करण्यास सुरुवात केली। त्यावेळी ग्रामस्थांनी त्या सर्व 6 जणांना पकडलं आणि बेदम मारहाण केली। याबाबत ग्रामस्थांनी नेरळ पोलीस ठाण्याला कळवलं। मध्यरात्री 3 वाजता नेरळ पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्या ठिकाणी असलेल्या वस्तू आणि साहित्य लक्षात घेऊन नेरळचे प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांना त्या ठिकाणी बर्फाच्या लाद्या आणि रसायने पाहून हा ड्रग बनवण्याचा प्रकार असल्याचं लक्षात आलं। पोलिसांनी पंचनामा करून बंद असलेल्या घरातील नशिले पदार्थ बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला। या प्रकरणी जावेद अहमद शेख वय 38 वर्ष राहणार धारावी, सचिन राम मिलन जयस्वार वय 31 वर्ष राहणार मुंबई, मोहम्मद जाफर मोहम्मद अली वय 39 राहणार माहीम मुंबई, अमित अशोक कुमार कोरी वय 23 वर्ष राहणार सायन, भरत सिद्धेश्वर जाधव वय 36 वर्ष, लक्ष्मण देवराम फसाळ राहणार ताडवाडी तालुका कर्जत यांना ताब्यात घेतलं असून अटक करण्यात आलेल्या 6 जणांमध्ये एका तरुणानं डी फार्मसीपर्यंत शिक्षण घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे। आम्हाला ते लाच देण्याची भरपूर प्रयत्न करत होते। 30 लाखाची आमिष दाखवत होते। 30 लाखाला बोलत होते आणि पूर्ण गावकऱ्यांचा जो काही खर्च आहे किंवा जो काही खर्च येईल तो बोलतो आम्ही देऊ तुम्हाला, परंतु हा रॅकेट कुणाला समजून देऊ नका। परंतु आम्ही त्याला बळी न पडल्यास आम्ही ताबडतोब वसावी PSI बापू आहेत त्यांना कॉल करून बोलवलं। नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत ताडवाडी पोस्ट पाथरस या गावामध्ये तेथील गावकऱ्यांना शेतामधील एका घरामध्ये काही लोक संशयास्पदरित्या हालचाली करत असल्याचं आढळलं। ते आढळल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन नेरळ या ठिकाणी कॉल केला असता पोलीस स्टेशनची टीम प्रभारी अधिकारी श्री ढवळे यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ त्या ठिकाणी पोहोचली। या टीमने त्या ठिकाणी खात्री केली असता त्यांना हे सर्व संशयास्पद हालचाली आढळल्या आणि त्या आढळल्यानंतर त्या ठिकाणी एक फॉरेन्सिक टीम आणि केमिकल एक्सपर्ट यांना पाचारण केला असता त्या घरामध्ये मेफेड्रॉन अर्थात MD बनवत असल्याचं निदर्शनास आलं। हा सर्व प्रकार तात्काळ मान्य वरिष्ठांना कळवला असता रायगड अलिबाग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक मान्य अंचल दलाल मॅडम आणि अपर पोलीस अधीक्षक मान्य अभिजित शिवथरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात आली। नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत 137/25 हा NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्यामध्ये एकूण 6 आरोपी आहेत। यामध्ये जे 5 आरोपी आहेत ते त्या घर जे भाड्याने घेतले होते ते भाडेकरू आहेत। त्यामध्ये 4 हे मुंबईचे आहेत, 1 हा शहापूर जिल्हा ठाण्याचा आहे। हे 5ही आरोपी सध्या अरेस्ट आहेत, त्यांना आम्ही अटक केलेली आहे। त्या घटनास्थळावरून एकूण 16,46,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। हे घर ज्या व्यक्तीचं होतं, ज्या व्यक्तीने भाड्याने दिलं होतं त्या व्यक्तीलाही आम्ही या गुन्ह्यामध्ये आरोपी केलेला आहे। सदर आरोपी हा सध्या फरार आहे। आम्ही त्याचा शोध घेत आहोत आणि लवकरच त्याला अटक करून आम्ही पुढील कार्यवाही करत आहोत। अगदी बरोबर, यामधील आरोपीचं नाव आहे सचिन राम मिलन जयस्वार। या आरोपीचं डी फार्मसी झालेलं आहे आणि केमिकल्स बद्दल तज्ज्ञ असल्यामुळे एकंदरीतच या सर्व प्रोसेसबद्दल त्याला माहिती असल्यामुळे त्याच्या मार्गदर्शनाखालीच ही सर्व प्रोसेस चालू होती। वादळवारा लाईव्हसाठी आनंद सकपाळ, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।